पवारांचे दोन गट राजकारणात आत्ता सक्रिय आहेत। या दोन्ही गटांचं आपापसात जुळत नाहीये, पण त्यांना एकमेकांसोबत जुळवून घ्यायचंय, कारण जानेवारी महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात झालेली दुर्घटना ही काहींसाठी इष्टापत्ती ठरू शकते, तर काहींना यातून मार्ग काढायचा की नाही ते ठरवायचं आहे। मुद्दा आहे पवारांच्या विलीनीकरणाचा, पवार गटाच्या विलीनीकरणाचा। या संपूर्ण मुद्द्यावर आज आपण लक्षवेधीमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्या अनुषंगाने हे जाणूनही घेऊयात की खरोखरच विलीनीकरण करायचंय की नाही। कारण गेल्या काही दिवसांपासून खरं तर आणि अतिशय स्पष्टपणे जर सांगितलं तर अजित पवार यांच्या निधनाच्या काही तासापासूनच विलीनीकरणाची चर्चा ज्या पवार गटाने सुरू केली, तोच पवार गट आता अचानक एक पाऊल मागे जाताना दिसतोय। पवार गटाला विलीनीकरण नको, सध्या ती चर्चा नको असं म्हटलं जात असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने थेट सवाल उपस्थित केलाय की नक्की विलीनीकरण कोणाचं कोणात होणार। या मुद्द्यावर दोन्ही गटांच्या बाबतीतल्या भूमिका टप्प्याटप्प्यावर बदलताना दिसल्या। विलीनीकरण करायचं, विलीनीकरण नाही करायचं, विलीनीकरण होणार तर कोणाचं कोणामध्ये होणार, इथपासून ते आता विलीनीकरण हवं कशाला इथपर्यंत चर्चेचे अनेक मुद्दे पुढे सरकलेले आहेत। पण त्यानिमित्तानं आधी एकदा लक्षात घेऊयात या संपूर्ण विषयाचा धांडोळा काय आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ती विलीनीकरणाची। म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का याची। जवळपास 2 आठवडे यावर अनेक प्रतिक्रिया आल्या, चर्चाही झाल्या, पण आता मात्र या विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागलाय। विलीनीकरणाच्या बाजूने बोलणारे शरद पवार गटाचे नेतेच आता विषय संपल्याचं म्हणतात। आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलीनीकरणाबद्दल बोलू नका। हा विषय संपलेला आहे। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। एवढंच नाही तर अजित पवार स्वतः विलीनीकरणाच्या बाजूने होते असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला। माझ्या माहितीप्रमाणे दादांना पक्षाच्या दोन्ही एकत्रीकरणाच्या संदर्भामधला निर्णय झाला होता। अनेक लोक त्यांचे पण बोलतायत। आता मला वाटतं की आम्ही हा विषय आता स्वतः बंद केलेला आहे। दुसरीकडे कोणत्याही आमदारानं विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलू नये असे आदेश सुनेत्रा पवार यांनी आमदारांच्या बैठकीत दिल्याचं कळते। कारण स्पष्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदार आहेत, महायुतीत त्यांचं स्थान पक्क आहे। शरद पवार गटाच्या 16 आमदारांची भर पडली असं गृहीत जरी धरलं तरी सत्तेच्या समीकरणांमध्ये फारसा फरक पडणार नाहीये। उलट नव्यानं आलेल्या आमदारांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपद द्यावी लागतील। या सर्व कारणांमुळेच बहुधा राष्ट्रवादीचे नेते विलीनीकरणासाठी उत्सुक नाहीत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।